केमिस्ट हिंदू हृदयसम्राट जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त जामखेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे जामखेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात तालुक्यातील 77 रक्तदात्यांनी रक्तदान केले, अशी ही माहिती केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल यांनी दिली। सदरचे रक्तदान शिबिर जामखेड येथे शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत संपन्न झाले। जामखेड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या या ठिकाणी हे रक्तदान शिबिर झाले। जामखेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात येत असतात। यामध्ये संघटनेच्या माध्यमातून मूकबधिर विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पुस्तक वाटप, संत वामनभाऊ यांच्या व जामखेडमधून जाणाऱ्या विविध दिंड्यांना मोफत गोळ्या औषध वाटप, तसेच केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे यांच्याही वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमामध्ये अन्नदान करण्यात आले होते। महाराष्ट्र व ऑल इंडिया केमिस्ट अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रात व पूर्ण देशात 21 तारखेला एकाच दिवशी महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तसेच आम्ही जामखेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पण भरपूर शिबिराचं आयोजन करून जास्तीत जास्त ब्लड डोनेट कसं होईल आणि गोरगरिबाला ह्या ब्लड डोनेटचा उपयोग कसा होईल हे 100% 4-5 दिवस झाला आम्ही पदाधिकारी असेल, जामखेड तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधव असतील, सर्व तरुण ज्येष्ठ केमिस्ट सगळ्यांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त ब्लड डोनेट करून आप्पासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत। 29 तारखेला आप्पांचा वाढदिवस आहे, तर पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात ही संकल्पना आप्पांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेली आहे। तसेच जामखेड तालुक्यातील सर्व तमाम जनतेचे व केमिस्ट बांधवांचे खूप खूप आभार। ह्या ब्लड डोनेटसाठी सगळ्यांनी सहकार्य केलं। कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोक उपस्थित राहून जामखेड तालुक्यात भरभरून प्रतिसाद मिळाला। आप्पांवर असणारं प्रेम यातून लक्षात आलं। आप्पांसारखा माणूस देशात काम करत असताना आप्पा कधी सर्वसाधारण केमिस्टची अडचण असेल, आप्पांनी कधी मोठा छोटा यात फरक केलेला नाही। आप्पांना कधी पण एनी टाईम कसली अडचण असली आम्ही कॉल केला की आप्पा लगेच उपलब्ध असतात। अशा या महानायकाचा वाढदिवस आम्ही उत्साहात साजरा करण्यात आम्हाला आनंद भेटला आणि मी माझं भाग्य समजतो की बुवा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ह्या अशा या नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करण्याचा आनंद भेटला, यातच मला समाधान वाटतं।